राजकोटवरील पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग पोलिसांकडून आपटे विरोधात लुकआउट नोटीस काढण्यात आली आहे। पुतळा दुर्घटनेपासून जयदीप आपटे हा फरार आहे। मुंबईतील मंत्रालयाजवळील महात्मा गांधी उद्यानात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आले। अनिल देशमुख, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनात शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी करण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे। खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन देऊन याबाबतची मागणी केली आहे। भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या राहुल देसाई यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। देसाई राधानगरी बुदरगड मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत। भेटीनं देसाई तुतारी हाती घेणार का याबाबत चर्चांना उधाण आलंय। स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहे। 1 जुलैला स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात येण्याचा त्यांनी मार्ग स्वीकारलाय। आरक्षण न दिल्यास महायुतीच्या 113 जागा जाणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। देवेंद्र फडणवीस विचित्र माणूस असून षडयंत्र करून आंदोलनं मोडून काढतात असा आरोपही जरांगेंनी केलाय। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान पवारांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली आहे। आता कलाकारांची काळजी घेणारं नाट्यगृह उभा करा असा सूचना यावेळी पवारांकडून देण्यात आल्या आहेत। अकोल्यातल्या कावड महोत्सवादरम्यान शिवभक्तांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला वंचित बहुजन आघाडीचा मंडप कोसळलाय। कावडच्या धक्क्यानं हा मंडप कोसळला असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबिरीला प्रतिजुडी 450 रुपये भाव मिळालाय। मुसळधार पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्यानं आवक कमी झाल्यानं भाव वाढलेत। नवी मुंबईच्या वाशीतील नवसाला पावणाऱ्या महाराजा मंडळाकडून वीज चोरी केली जात असल्याची बाब समोर आली आहे। मंडळाच्या अध्यक्षाविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। विधानसभेसाठी भाजपसोबत संघही मैदानात उतरणार आहे। मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये संघाची करडी नजर राहणार असून संघ आणि भाजप आमदारांच्या बैठकीत रणनीती ठरली आहे। मीरा भाईंदरमधील 75 कोटी खर्चून बनवलेल्या प्लेझंट पार्क ते सिल्वर पार्क नवीन उड्डाणपुलाला तडे गेलेत। उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या 8 दिवसातच तडे गेल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्न निर्माण होत आहेत। मराठवाड्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। यामुळे लातूर आणि नांदेड दौऱ्यावर जाऊन गिरीश महाजन पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत। नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यावरून मनसे आक्रमक झाली आहे। महापालिकेसमोर मनसेकडून ढोल वाजवत आंदोलन करण्यात आलं असून मडके आणि फटाके देखील फोडण्यात येणार आहेत। तर निवेदन देऊनही दखल घेत नसल्यानं मनसे आक्रमक झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीला मोठा फटका बसलाय। सोयाबीन आणि मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावलाय। मुंबई इंदोर 309 किलोमीटरच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 18,000 कोटींच्या निधीला केंद्राकडून मंजुरी मिळाली। 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून महाराष्ट्रातील 2, मध्य प्रदेशातील 4 जिल्हे या प्रकल्पांमुळे रेल्वेने जोडले जाणार आहेत। भाजप नेत्या भारती पवार यांनी याबाबतची माहिती दिली। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांची एसटी कर्मचारी संघटना आंदोलनात उतरणार असल्याची माहिती आहे। दोघांकडूनही थोड्याच वेळात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातील 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या आणि प्रकल्प तुडुंब भरलेत। बीडमधील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालंय। बिंदुसरा धरणातून बिंदुसरा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। अकोला जिल्ह्यातील जोरदार पाऊस झाल्यानं काटेपूर्णा धरणात 96.78% पाणी पुरवठा झालाय। या धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नसताना वर्धा पैनगंगा नद्यांच्या पुरानं शेकडो हेक्टर शेती बाधित झाली आहे। मराठवाडा आणि यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमुळे पिकं बाधित झाली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।